दरम्यान वाल्मिक कराड विरोधामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। शिवसैनिकांनी कराडच्या पुतळ्याला जोडे देखील मारले। जळगावमधली ही घटना आपण पाहतोय। जळगावमध्ये कराड विरोधामध्ये शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह जेही कोणी दोषी आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगावात आज वाल्मिक कराडची प्रतिकात्मक फाशी या ठिकाणी देण्यात आली असून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय। आपण बघू शकतात का शिवसेना शिंदे सेनेचे कार्यकर्ते जळगावमध्ये या ठिकाणी आक्रमक झाले असून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। आमच्या सोबत शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया। या ठिकाणी आज आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय नेमकं आंदोलन? तो एक गावाचा विकासाच्या दृष्टीने नेहमी काम करत होता, परंतु यांचे आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून त्याची हत्या तिथे झालेली आहे, निर्घृण हत्या। आणि त्याला या काल परवाच्या पेपराच्या माध्यमातून असेल की असं वाल्मिक कराड आणि त्याचे सर्व साथीदार आज आपण सर्व वर्तमान पेपराला पाहिलेलं आहे कशा प्रकारे निर्घृण हत्या त्याची केलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने, महिला शिवसेना, जळगाव जिल्हा शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने त्यांचा फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे आणि त्याच्या सर्व त्या आरोपी जे असतील त्यांना तात्काळ जलद कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ लवकर फाशीची शिक्षा व्हावी असे या माध्यमातून आज तीव्र आंदोलन आम्ही केलेलं आहे। हे जे प्रकरण आहे, जे त्यांना कोणता पावर असो, कोणता त्यांचा आका असो, कोणत्या बॉसच्या दमावर हे करता, तुम्ही बघा हसून हसून एका प्रेतासोबत सेल्फी घेतले, त्याच्या छातड्यावर पाय ठेवला, त्याच्या तोंडात लघुशंका केली, हे लाज वाटते। रात्र पूर्ण महाराष्ट्र रात्रभर झोपला नाही, हादरलेला आहे। तर आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात इथे निषेध म्हणून त्याला फाशी दिलेली, त्याला जाळले, त्याला चपलांनी चोळलेले आणि त्याच्या छातड्यावर पाय ठेवून सेल्फी काढलेला आहे। हीच अवस्था त्यांची देखील व्हायला पाहिजे ज्यांनी सगळं केलेलं आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो काल माध्यमांसमोर जे आले असून अतिशय मन विचलित करणारे हे फोटो आहे। त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसह आज शिवसेनेच्या वतीने जळगावामध्ये शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।